शिवण्या झोपातून उठली आता. हे पिल्लू कॅमेरा चालू केला तोंड इकडे फिरलं. मम्मी बोलती गंमत पाह. पिल्लू ही पिल्लू आहे का? शिवण्या नाही का? पिल्लू ही तू पिल्लू आहे? पिल्ले कोण आहे? पिले का वाजते? हांबा उठली का ग? हांबा उठली. हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आता आहे ना संध्याकाळचे 7 वाजलेले. तर चला आता किचनमध्ये आमच्या दोघींची पण चालली आहे स्वयंपाकाची तयारी. तर आज आहे ना किचनमध्ये अनु पण आलं आहे. तर अनु मला म्हटलं की मामी मला भाजी शिकवा म्हणून कशी बनवायची काय. तर चला आज काय भाजी बनवायची ते पण मी तुम्हाला दाखवते आणि अनुला पण भाजी शिकवणार आहे मी. आता चपात्या करायचं सगळ्यांना माहिती. पीठ मळायचं, लाटायची म्हणजे झाली चपाती. तसं भाज्या या वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे कराव्या लागत्या. त्यामुळे ना आम्ही दोघी पण किचनमध्ये आहे आणि पिल्लू पण किचनमध्ये आहे. बघा इकडं पिल्लू पण खेळती मस्त. तिच्या मूडमध्येच आहे ती आणि तिला पण किचनमध्ये ठेवलं आहे. मग म्हटलं त्याला तोपर्यंत भाजी करून घेऊ. तर आता कोणती भाजी करायची ते पण मी दाखवते तुम्हाला. तर आज आहे ना मस्त अशा गवारीच्या शेंगा आहे. मामाने आज गुरुवार होता तर भाजीपाला करून आणलाय. मस्त अशा कट करून घेतल्या, 2-3 पाण्याने स्वच्छ करून घेतल्या. काय ग पिल्लू? तर इकडं पिल्लू मस्त खेळतीये. ती काय व्हिडिओ काढून दे ना, मस्त आवाज करतीये. काय घ्या आ काय झालंय? ती मस्त खेळती. तर चला आम्ही तोपर्यंत इकडे भाजी करून घेतो. तर हे गवारीच्या शेंगा धुवून घेतलंय. त्यासाठी इकडे मिक्सरमधून काय काय काढायचं आहे तर तुम्हाला माहिती. म्हणजे भाजीसाठी मसाला, म्हणजे गवारीच्या शेंगासाठी मसाला काय काढायचं तर तुम्हाला माहिती आहे. तर इकडे ना इकडे हिरव्या मिरच्या, शेंगदाणे आणि लसूण वाटून घेतल्या मिक्सरमधून. त्यानंतर इकडे कोथिंबीर पण घेतली आहे. तर इकडे गवारी ना 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. तर गवारीसाठी काय मसाला लागतो हे तर तुम्हाला माहितीच आहे. हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, लसूण मिक्सरमधून पातळ पेस्ट करून घेतली, म्हणजे वाटून घेतलं. त्यानंतर इकडे थोडीशी फोडणीला कोथिंबीर घेतली आहे आणि इकडे जिरं, मोहरी. तर चला अनुला मी शिकवणार आहे गवारीची भाजी कशी बनवायची ते. तर आता सुरुवातीला कढई ठेवली गॅसवरती. तर मोहरी टाकणार आहे. मोहरी टाका, जिरं मोहरी टाकायची सुरुवातीला फोडणी द्यायला. पुढं घ्या, गॅस लागलं असतं तुमची ती हाईट उंचीला पुरत नाही ना. मोहरी तडतडून द्यायची चांगली. जिरे टाका आता त्याच्यामध्ये. अनुला चपात्या पण येते बरं का, खूप मस्त अशा चपात्या पण बनवते अनु. त्यामुळे अनु म्हणे मला ना भाजी शिकवा आता कशी बनवायची काय. म्हणलं चला आज गवारी बनवायचीच आहे, तशीच अनुला पण शिकावा म्हणलं कशी बनवायची. जिरा मोहरी टाकली का? आता कोथिंबीर टाका. बस अशी फोडणीला कोथिंबीर पण टाकलेली आहे. त्यानंतर आता ह्या शेंगा धुवून घेतल्या होत्या त्या व्यवस्थित त्याला परतू घ्यायच्या. टाका. पिल्लू पण इकडे खेळती मस्त. काय 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 तिला शाल टाकलेली कशी झालेली ती किती होऊन गेली. खेळण्या किती पडलाय तिकडं इकडं खाली पायाला लागत ती. तर चांगल्या परतून घ्यायचं त्याला मध्ये जिरा मोहरीमध्ये. चांगलं परतले ना मग टेस्ट पण छान लागते. तर थोडीशी हळद टाकायची त्याच्यामध्ये. परतले ना छान परतले. आता मिक्सरमधला मसाला टाकायचा आहे. तो थोडासा आणून घट्टच वाटला होता. चांगलं परतून गॅस फुल करा थोडा आणि नमक टाका त्यामध्ये. टाका थोडंसं बारीक नमक. बस आणि बस. आता परतू घ्यायचं शेंगा मस्त. आता पाणी टाका त्याच्यामध्ये. पाणी टाका आता त्यात देऊ. तर आपल्याला लागेल ना, म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आपण त्यात ॲड करायचं भाजीमध्ये. कोणाला घट पाहिजे, कोणाला पातळ पाहिजे. तर असं घटमुट आपल्या प्रमाणानुसार आपण पाणी टाकायचं भाजीत. अजून टाका थोडंसं.
काय झालंय बाबा? अरे काय झालं? कुळकुळा पडला? कुलकुला देऊ? खेळा. कुळकुळा पडला म्हणून आवाज देत होती शिवन्या. तर चला आता तर पाणी पण ऍड केलंय. तर कशी आणू? सोपी का अवघडी भाजी? सोपी ना. काय काय टाकलं बरं आपण? कोथिंबीर आणि मसाला आणि नमक. पाणी तर काही आपल्याला पाहिजे तेवढं ऍड करायचं भाजीमध्ये. तर सोपी आहे ना भाजी गवारीची. मस्त अशी गवारीची भाजी आज टाकली आहे आणून शिजायला. मस्त अशी गवारीची भाजी आता शिजायला टाकली आणून. तर आता बघू आपण कशी होते. तर इकडे आहे ना शिवन्या आणि मामा मस्त अशी मस्ती करते. शिवन्या काय चालू आहे? शिवन्या मामाच्या मोबाईलमध्ये गाणी लावली, ती नाचतीये. अयो नाचत आहे तुम्ही? काय चालू आहे? अयो डान्स करत्या? अगं बाई ती पण. अरे बाबू अरे बाबू अरे पिल्लू काय चालू आहे? शिवन्या अरे बाबू लय जोरात डान्स करत्या. अयो हात वर करू करू बापू. डीजे बोलावला आता काय ना. आता मोबाईल लागत होय तिला. कुठे आहे फोन बाबाचा? शिवन्या ए शिवन्या तिथे आहे का? खिशात आहे? बाबाचा फोन खिशात ती म्हणती. लागत होय तिला. फोन लावतो थांब. घे घे. फोन लागत होता तिला पाहिलं खिशात. कवाच हात चालू होता. बाबाच्या फोन मध्ये गाणं चालू आहे. अयो कशी नाचती पिल्लू तू? अयो नाचा. अरे बाबू लय भारी नाचती का पिल्लू? म्हणजे कशी नाचती? हात वर करू करू. बाबाला सांगा ती फोन चालू. फोन मध्ये गाणी चालू आहे. घे. बाबाला म्हण मला फोनी मला फोनी. हा पिल्लूला पण फोनी. गाणं गात फोन. अयो पडला. घे. कशी वाकती कशी घ्यायला पाठी. घेऊ दे तिला. अय्यो घेतलं बाबा पिल्लून फोन. पडला खाली. घे 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 घे. पुढं पुढं सरकू राहिलं. घे. अय्यो राहू बा. अरे फुटून जाईन ना तो पिल्लू. गेला 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 पुढं. अय्या धला. नाचा 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 नाचा. विठा बाई पिल्लूला पण फोनी. हा बाबाला दाखवती तर बाबाच्याच फोन कर लक्ष. खेळा आता तुम्ही. स्वयंपाक करायचं बाबा. मी जाऊ का? जाऊ. बाय 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 बाय. मामी झाल्या पोळ्या. हे काय चालू आहे ना भाजी झाली मग म्हणून चपात्या करून घ्यावा. चालू चपात्या गरम गरम आणि बाबाला पण जेवायला मामाला पण जेवायला दिलंय. बाबा कधी झाली भाजी? एकदम छान झाली. मी केलेली बर का? केली का? शिकली बरं का मग? मग आणून म्हणे मला शिकवा. मग काय त्यांना शिकवली भाजी गवारीची भाजी.